नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्याला केशर आंबा लागवड सुरुवात कशी करायची आणि त्याची पूर्वतयारी काय करायची याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे जिल्हा परभणी येथे माझी शेती आहे. त्यामध्ये केशर आंबा लागवडीची तयारी सर्व आहे. सुरुवातीला आपल्याला 2 तासामधलं अंतर, 2 रो मधलं अंतर आपल्याला फिक्स करायचं आहे. तो आहे आपला 15 फुटाचं आणि तेही दक्षिणोत्तर दिशा पाहिजे. आणि ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. त्यामुळं हे दक्षिणोत्तर रो चालल्या पाहिजे आणि बेड हे चर हे आम्ही दक्षिणोत्तर काढलेले आहे. 3 फुटाचा चर खोदलेला आहे. एका चांगली माती एका साईडला घेतली आहे आणि दुसरी मुरुमयुक्त आणि काळी माती मिक्स करून दुसऱ्या साईडला घेतलेली आहे. रिफिल करते वेळेस एका साईडची माती अगोदर आणि दुसरी मुरुम आणि काळी माती मिक्स झालेली माती परत त्या चरामध्ये भरून चर भरण्यात येणार आहे. त्या चरामध्ये सुरुवातीला आम्ही बुडाला झाडपाला, पराठ्या तुराट्या अशा टाईपचं बायोमास शेतात जे काय उपलब्ध आहे ते बुडाला टाकलेलं आहे. त्यामुळे ते पाणी ओढून घेण्याची क्षमता त्या चराची त्या बेडची राहणार आहे. नंतर आम्ही ते भरल्यानंतर ते बेड आमचे विशिष्ट 1.5 फुटाच्या उंचीचे राहणार आहेत. त्यावर आम्ही 5-5 फुटावर एका रोपाची लागवड करणार आहोत. त्यामुळं 15 बाय 5 वर ही केशर आंब्याची लागवड राहणार झाली आणि दक्षिणोत्तर रांगा होणार झाल्या. त्यामुळे सूर्यप्रकाशाची पूर्ण ऊर्जा त्यामध्ये वापरण्यात येणार झाली आणि झाडाची संख्यासुद्धा आता 15 बाय 5 मध्ये 75 स्क्वेअर फुटाचं एक झाड बसतं. त्याप्रमाणे 680 झाडं एकरी बसतात. आता हे 680 ही घनदाट पद्धत ही आपण केशर आंबा लागवडीसाठी वापरत आहोत. यातली सर्वात महत्त्वाची दिशा दक्षिणोत्तर लागवड, झाड 1.5 फुटाचं झालं की कटिंग, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये आम्ही सध्या बेड करून ठिबक अंथरून जूनमध्ये यामध्ये केशर आंबाची रोपं लागवड करणार आहोत. तर ही आमची सध्याची पूर्वतयारी झालेली आहे.